नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. कधी कधी वाटतं काय सांगायचं तुम्हाला व्हिडिओतून, पुन्हा पुन्हा मार्केट पडताय, तुम्ही निराश होता, पण त्याला माझाही इलाज नाही. मार्केटमध्ये जाऊन मी मार्केट सुधारू शकत नाही. समोर आलेल्या परिस्थितीला फक्त तोंड द्यायचं. आज पुन्हा मार्केट पडलं, प्रमाण कमी होतं, पण सुरुवातीला तेजी होती आणि नंतर मार्केट घसरलं, त्यामुळे ते अधिक जाणवलं. पण आज का पडलं त्याचं असं काही समोर मार्केटच्या वेळेत तरी दृश्य कारण काही कळलं नाही. दिल्ली आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमध्ये GMR इन्फ्राने 10% स्टेक वाढवला. JB केमिकल्स आणि फार्माने गुजरातच्या फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं इन्स्पेक्शन झालं होतं, त्याच्यामध्ये एकही त्रुटी US FDAने दाखवली नाही. कोफोर्जनी सर्व्हिस नाव बरोबर AI ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला. एम्फसिस म्हणजे MPAचे SIS तिने SECPOD SECPOD बरोबर करार केला. स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी आणि मॅनेजमेंट सर्व्हिसेससाठी हा करार करण्यात आला. हुडकोनी ₹1.05 एवढा डिव्हिडंड दिला आणि 31 मार्च ही रेकॉर्ड डेट आहे. आज IDBI बँकेच्या बाबतीत सांगण्यात आलं की IDBI बँकेचा ड्यू डिलिजन्स पूर्ण झालेला आहे, त्यामुळं 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला IDBI बँकेच्या प्रायव्हेटायझेशनच्या संदर्भात काही न्यूज ऐकायला मिळेल. त्याच वेळेला शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि BEMLची सुद्धा डायव्हेस्टमेंट प्रक्रिया चालू आहे असं सांगण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने 4 व्हीलरवर 1% वाढीव कर लावला. 30 लाखावरच्या गाड्यांसाठी 6% टॅक्स लावण्यात आला. ओला इलेक्ट्रिकने रूल्स पाळले नाही म्हणून त्यांच्यावर रेड टाकण्यात आली, म्हणून शेअर पडला. SJVNने छत्तीसगडमध्ये 1800 मेगावॅट कोटपाली PSPसाठी MOU साईन केलं. ह्या प्रोजेक्टसाठी 9,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करावी लागणार आहे. व्हॅस्कॉन ऑर्चिड्स या नावाने सांताक्रूज वेस्टमध्ये त्यांनी एक हाऊसिंग प्रोजेक्ट घेतला आहे. या हाऊसिंग प्रोजेक्टमधून व्हॅस्कॉन इंजिनियर्सला 300 कोटी रेव्हेन्यू अपेक्षित आहे. सिमेंटच्या किमती पूर्व आणि मध्य भारतात वाढत आहेत, तर दक्षिण भारतात सिमेंटच्या किमती स्थिर आहेत. पण सरकारचा कॅपेक्स कमी झाला आहे, त्यामुळे ही मागणी कमी झाली आहे आणि पेटकोकच्या किमती वाढल्यामुळे मार्जिनवर परिणाम होतो आहे. झायडस लाईफ जेनेरिक अँटीफंगल शॅम्पूचं मार्केटिंग करण्यासाठी US FDAने त्यांना परवानगी दिली आहे. NCLATने ICICI सिक्युरिटीजच्या डिलिस्टिंगला मान्यता दिली आहे. टाटा पॉवरने आंध्र प्रदेश सरकारबरोबर
5.6 बिलियन डॉलर्ससाठी MOU साईन केलं आहे. आज पुन्हा मार्केट पडलं, त्यामुळे पुन्हा धाकधूक आलीच. मिड कॅप स्मॉल कॅप अधिक मोठ्या प्रमाणावर शेअर्स पडत आहेत. पण एकंदरीतच पॉवर सेक्टर, एनर्जी सेक्टर आणि उष्णतेच्या संदर्भातले सेक्टर, आजही एनर्जी सेक्टर किंवा पॉवर सेक्टरमधले शेअर सुरुवातीला काही प्रमाणात तेजीत होते, कारण उन्हाळा आहे. सरकारसुद्धा पॉवर सेक्टरची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे की पॉवर सेक्टरची टंचाई किंवा लोड शेडिंग हे करायला लागू नये, म्हणून सरकारसुद्धा तयारीत आहे. आणि तेवढा कोळशाचा पुरवठा करता यावा म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे NHPC, SJVN इथे पाण्याचा साठा आवश्यक तेवढा असला पाहिजे म्हणून सरकारसुद्धा लक्ष देत आहे. तर एनर्जी सेक्टर, पॉवर सेक्टर आणि त्याच्याशी संबंधित शेअर्स या 2-3 महिन्यामध्ये चालतील. तर हळूहळू मार्केट सेटल झाल्यानंतर या शेअरमध्ये तेजी येईल असं वाटतंय. बघूया आता. मार्केटची नाटकं वेगळीच चालू आहेत. ट्रम्पची नाटकं वेगळीच चालू आहेत. त्या ट्रम्पच्या नाटकांना तोंड देण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या भूमिका बदलत आहे आणि त्या बदलत्या भूमिकांप्रमाणे मार्केट टर्न होत आहे. तर आपल्या वाट्याला काय येत आहे हे बघणं मात्र गरजेचं दिसत आहे. आता आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.